नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत सध्या मालिकेमध्ये खूप छान आणि इंटरेस्टिंग कमालीचा असा हा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. चक्क पार्टीवाली लव्ह स्टोरी खरंच खूप छान, प्रेक्षकही जाम खुश आहेत. असा ट्विस्ट एवढ्या लवकर जय आणि शरू म्हणजे शर्वरी या दोघांची रोमॅन्टिक अशी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, एका पार्टीचं इन्व्हिटेशन इकडे जयला आलेलं असतं, पण आता अचानक जयला मात्र इकडे आकाशने डिच्चू दिलेला असतो आणि अचानक सांगितलेलं असतं की दादा, खरंच ना मी पार्टीला नाही रे येऊ शकत. कोणीतरी अशी एखादी व्यक्ती बघ ना, म्हणजे ती तुझ्यासोबत येईल. त्यामुळे आता शेवटी पर्याय शर्वरीचा असतो. त्यामुळे शर्वरी आणि जय दोघांनी पार्टीला जायचं ठरवलं आहे. पण ती पार्टी असणार आहे आता कपल पार्टी. दोघंही कपल म्हणून जायचं आहे. तिथे शर्वरी जाम छान रेडी असं होऊन जाणार आहे आणि जय देखील. दोघांनी छान असं ट्युनिंग केलेलं असणार आहे प्रेक्षकांनो, कारण दोघंही तिथे आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून गेलेले असतात ॲज अ कपल म्हणून. तिथे मात्र खूप मोठा एक छान असा इंटरेस्टिंग किस्सा देखील घडणार आहे. चक्क दोघांमध्ये आता खूप छान नवनवीन इंटरेस्टिंग असे खेळ होणार आहेत जे एका कपलमध्ये होतात. तिथे चक्क शरूला मात्र आता जय उचलून घेणार आहे आणि तिला जिंकवणार आहे सुद्धा. त्यावेळी दोघांमधलं नातं आणखीनच घट्ट होणार आहे आणि हळूहळू मात्र दोघांचं आता प्रेम वाढत जाणार आहे. दोघांमध्ये एक छान रोमॅन्टिक अशी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. पण त्या अगोदर शरीवर मात्र खूप मोठं संकट आलेलं होतं. ज्यावेळेस ती तयार होऊन जात असते त्यावेळी मात्र काही गुंडांनी तिला रस्त्यातच अडवलेलं असतं आणि त्याचवेळी जयने सगळ्यांच्या तावडीतून शरीरला तिथून सोडवलेलं आहे. आणि त्याचवेळी शर्वरीने मात्र जयला एवढी काय घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि त्याचवेळी जयलाही काहीतरी असं क्लिक होतं. खरं त्यालाही शर्वरीबद्दल काहीतरी वाटतंय, पण त्याचं मन मात्र मानायला तयार नाही. पण आता या पार्टीमध्ये कशा पद्धतीने दोघांमधलं अंतर संपणार आहे आणि दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होणार आहे आणि खरंच आता पुढे सगळं कसं घडणार या सगळ्यांमध्ये. इकडे या तेजस्विनी, तिचं काय मोठं कारस्थान असेल जेव्हा तिला हे सगळं समजणार आहे. जय आणि शर्वरी दोघंही ॲज अ कपल म्हणून त्या पार्टीत गेले होते. सगळ्या पेपरमध्ये वगैरे आता ह्या दोघांचे फोटोज वगैरे येणार आहेत आणि मग पुढे काय होणार आहे, तेजस्विनी यावरती काय बोलणार, काय ॲक्शन घेणार आणि इकडे शर्वरीच्या घरचे देखील यावरती काय रिॲक्ट करणार, हे सगळं आपण पुढे जाणून घेऊयात. प्रेक्षकांनो, इथे मात्र आता शर्वरी आणि जय, खरंच ना प्रेक्षक इतके आतुर झालेत ना ह्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी. ज्यावेळेस आता हिने एवढी मोठी डील मिळवून दिली ना, तेव्हा कुठे इकडे शर्वरीला आता जय थँक्यू म्हणण्यासाठी आलेला असतो, तेही तिचा आवडीचा वडापाव घेऊन. इथे शर्वरीला तर हे सगळं अपेक्षितच नसतं, कारण तिलाच विश्वास बसत नाही की सगळंच खरं आहे का हे. म्हणजे खरंच जय खानोलकर ते एवढं स्पेशल मला थँक्यू वगैरे म्हणायला, खरंच हे सगळं सत्य आहे की स्वप्न आहे तिला समजत नाही. कारण तिच्या पप्पांनी सांगितलं होतं तिला, आपण काम करतो ना, मग कोणाकडून अशी अपेक्षा कशाला करायची. आपण ॲज अ काम एक एम्प्लॉय म्हणून काम करत असतो ना, त्यामुळे अशी कौतुकाची थाप मिळेल वगैरे अशी अजिबात अपेक्षा नाही करायची. त्यामुळे कुठेतरी शरूला आता वाईट वाटलं होतं. पण शेवटी इकडे मात्र जय मात्र जेवता जेवता आता डायनिंग टेबलवरती उठून थेट इकडे शर्वरीच्या घरी आला आहे. पण इथं आल्यावरती मात्र त्याला काय बोलावं काय सुचत नाही. कारण आपण डिरेक्टली असं मात्र तुला भेटायला आलो आहे असं तर सांगू शकत नाही ना, कारण मूळ त्याचा स्वभावच तसा नाही. त्यामुळे तो हडकळत इकडचं तिकडचं काहीतरी बोलत असतो आणि मी मुळात म्हणजे काकींना भेटायला आलो आहे असं खोटं सांगतो. मुद्दाम शरू म्हणत असते, हो का, मग बोलू कायला आईमध्ये. आता प्रेक्षकांनो, पण जयला तरी ते शरूला भेटायचं होतं ना, त्याला समजत नाही तो आपसुकच कसा इकडे आला. कारण त्यालाही कुठेतरी शरूकडे ओढलं जातं आहे त्याचं मन, ते त्यालाही समजत नाही. आता शेवटी मात्र तिचं कौतुक करू लागतो, म्हणत असतो, खरंच म्हणजे तू जे केलंस ना त्यासाठी थँक्यू म्हणायचं होतं. काल सगळ्या घाईमध्ये म्हणजे वेळ भेटला नाही आणि तसं मुळात म्हणजे लक्षात आलं नाही, म्हणून म्हणलं तुला थँक्यू म्हणावं, म्हणजे ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याची त्याला द्यावं ना, म्हणून आलं होतो. आणि हा तुझ्यासाठी स्पेशल वडापाव म्हणजे तुझ्या आवडतो ना, काहीतरी गिफ्ट म्हणून आणलं आहे. आता पहिल्यांदा तर शर्वरी हसली होती, पण नंतर तिला जाम म्हणजे अशी एक मजा आली आणि खुशी देखील झाली. कारण असं काहीतरी एक वेगळंच कोणीतरी गिफ्ट दिलं आहे हे त्याच्यावर तिचा विश्वासच बसत ना, तेही जय खानोलकर, आणि तेही पहिल्यांदाच आपल्याला एक वडापाव म्हणून गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे कुठेतरी तिला हसायला देखील येत होतं. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये तेजस्विनीला मात्र हे सगळं समजतं तेव्हा तिचा मात्र चांगला संताप व्हायला लागतो. ह्या परबहिणी स्वतःला काय समजताय,
माझ्या मुलांना ना त्यांनी वेडं केले. तिचा मात्र संताप व्हायला लागतो. पण जय मात्र तिच्यावरती वाक्य टाकत असतो, म्हणत असतो, आई तूच म्हणालेलीस ना की ज्यानं काम केलं त्याचं कौतुक करावं, जेणेकरून त्याला सगळं पुढचं काम करण्यासाठी आणखीन जास्त हुरूप येतो. आता तसं म्हणल्यावरती तेजस्विनीची बोलतीच बंद झालेली होती. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये जयला समजत नाही आपलं नक्की चाललं आहे काय. म्हणजे सतत मला तिचाच का विचार डोक्यात येतो, सतत असं नकळतपणे का मी तिच्याकडे ओढला जातोय, हे त्यालाही समजत नाही. आता दुसरीकडे प्रेक्षकांनो, तेजस्विनीने त्याला सांगितलेलं असतं की जय, म्हणजे खरंच पार्टीचं इन्व्हिटेशन वगैरे आलेलं आहे, त्यासाठी तुला जायचं आहे. पण इथे प्रेक्षकांनो, पहिल्यांदा तर जय नाही म्हणत असतो. पण इथे कसं बसं करून तेजस्विनीने तयार केले, कारण ती इन्व्हिटेशन देणारी मुलगी म्हणजे जयला पहिल्यांदा त्याची पहिली पसंत, म्हणजेच तिने पसंत केलेलं जयला, पण त्याने स्पष्ट नकार दिलेला. आता प्रेक्षकांनो, तिच्याच पार्टीमध्ये जायचं आहे जयला, त्यामुळे नकोसं वाटत होतं. पण आता जेव्हा तेजस्विनीने सांगितलं आहे की तिथे खूप जास्त मीडियावाले वगैरे असतील, त्याचा आपल्याला फायदा होईल, तेव्हा तोही तयार झाला आहे. आणि शेवटी मात्र तो ठरवतो, आता हा दोघांसाठी इन्व्हिटेशन आहे ना, त्यामुळे तो ठरवतो आकाशला घेऊन जाऊयात. आता इथे मात्र दुसरीकडे गौतम आणि आशू या दोघांचं भलतंच काहीतरी चाललेलं असतं. सतत गौतमला आशूची आठवण येत असते, पण तो मात्र तिला व्हिडिओ कॉल करून बोलत असतो. पण नाही, इथे मात्र समायरा मध्ये करते. सतत आपलं तिला मध्ये करायचं असतं, कारण काय करून गौतमला त्याला मात्र आपलंसं करायचं आहे. पण हे कधी शक्य होणार नाही, कारण गौतमचं आशूवरती प्रेम आहे आणि समायराचं गौतमवरती, त्यामुळे खरंच तिघांचं खूपच ट्रँगल झालेलं आहे. आता इथे मात्र गौतम सतत चिडचिड करत असतो. तेव्हा आशूने समजून सांगितले, खरंच गौतम तुम्ही ना असं करू नका, मुळात म्हणजे तिचं तुमच्यावरती प्रेम होतं ना, म्हणून कदाचित तिला वाईट वाटत असेल, आपणच तिला समजून घेऊयात ना. आणि मुळात ती माझी बहीण आहे, खरंच तिच्याशी ना छान पद्धतीने बोला, आपण छान पद्धतीने तिला हँडल करूयात. आता हे सगळं ऐकून गौतमला एवढा प्रचंड आनंद झाला आहे ना, खरंच किती समजूतदार आहे ना आशू. हिच्या जागेवर जर दुसरं कोणी असतं ना तर किती चिडचिड केली असती. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मात्र गौतम आणखीनच आशूच्या प्रेमात पडला आहे. त्यातच इकडे आता जेव्हा काही इकडे जय आणि आकाश या दोघांचं बोलणं झाले, तेव्हा अगोदर तर आकाश म्हणाला होता की जाऊयात, पण नंतर अचानक त्याला काम येतं, तेव्हा मात्र आकाश स्पष्टपणे नकार देऊन स्वारी म्हणतो. आता काही जरी झालं तरी दोघांना तर जायचंच आहे, त्यातच तिथे आता कपल म्हणून जायचं आहे, त्यामुळे त्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. पण आता इथे चक्क आकाश इकडे शरूचं नाव सुचवतो आणि म्हणत असतो, बघ ना दादा, म्हणजे अरे तू शरूला घेऊन जाऊ शकतोस ना, आणि बघ ती कुठेही कशी म्हणजे कुठेही जाऊ शकते, कुठेही ती अगदी फिट होऊ शकते, त्यामुळे तू तिला घेऊन जा. आता पहिल्यांदा तर इकडे शर्वरीला घेऊन जायचं म्हणल्याच्यानंतर इकडे शर्वरी आणि जय दोघं एकत्र जायचं म्हणल्यानंतर त्याला जाम टेन्शन आलेलं असतं, सतत तिची बडबड. पण एकीकडे मनात आनंदही झाला आहे. त्याच्याच त्याला समजत नाही नक्की त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, म्हणजे मनात काय चाललं आहे, इकडे आपण प्रत्यक्षात करतोय काय, काहीच समजत नाही. शेवटी आता शरू ही तयार होते, कसं बसं आकाश तिला सांगून तयार करतो. जेव्हा ती छान रेडी होऊन जात असते, अगदी रस्त्याने काही गुंड मात्र तिला खूप जास्त पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतात, तिला एक प्रकारची छेड काढत असतात. तेव्हाच अचानक कशी येत नाही म्हणून इकडे जय देखील तिच्याच वाटेने निघाला होता, पण रस्त्यात इकडे एवढ्या विचित्र अवस्थेत त्याला शरू दिसते. आणि मग काय, अशी डॅशिंग पद्धतीने त्या सगळ्या गुंडांसोबत त्याने फाईट करून एकेकांना असं काही चोप दिलेलं असतो आणि चांगलाच धडा शिकवला आहे. आता शरू मात्र त्याच्या मागे जाऊन लपलेली असते. जयने स्वतःचं ब्लेझर काढून इकडे शर्वरीच्या अंगावरती टाकलेलं असतं. तिलाही समजत नाही खरंच हे काय होतं आहे सगळं, आणि बिचारी मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते. जयने आता सगळ्यांना धडा शिकवलेला आहे आणि तिला घाबरू नको म्हणत असतो. तेव्हा मात्र शरूने आता घाबरून चक्क जयला एवढी घट्ट मिठी मारली, एका क्षणासाठी तोही तिच्यात हरवून गेलेला असतो. आणि प्रेक्षकांना इथूनच त्यांच्या मैत्रीचं रूपांतर म्हणजे हळूहळू मैत्री होणार आहे आणि तेच आता प्रेमामध्ये बदलत जाणार आहे. इकडे खरंच खूप छान आणि इंटरेस्टिंग असे एपिसोड असणार आहेत पुढे. आता ह्या दोघांचा खूप छान असा कपल डान्स देखील होणार आहे पार्टीत, आणि पार्टीत मात्र या दोघांचं एक वेगळंच रूप आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे, जे की तुम्हालाही प्रचंड आवडणार आहे. त्यासाठी असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र
अजिबात विसरू नका. असेच एपिसोड पाहत राहा.